left. Along this line. Here झाल्यावर फिर घेतला आम्ही कर्व सरफेस घेतला फ्लॅट सरफेस घेतले फ्लॅट एरिया वेक्टर काय असा अलोंग दिस लाइन का केली अशा प्रकारे आउटवर्ड एरिया वेक्टर असो अँगल किती आहे 45 सो प्लस किती असतले E A cos theta which is 45 degree. Electric field 3 into 10 to the power 3. Area circle नु डायरेक्ट बरेता एरिया किती आहे pi r square. Cos 45 किती आहे 1 by root 2. So 3 into 10 to the power 3 pi आपण करू शकता 3.14 या 22 by 7 करू शकतो 3.1 आर ची व्हॅल्यू किती आहे 10 मीटर ताकि बरेतला 10 स्क्वेअर कन्वर्ट करताना किती मीटर ना असा पण तुमचा हांव एक ट्रिक सांगता ऐका 1/√2 याची व्हॅल्यू याद करा 0.7 याद करा कित्याक √2 ची व्हॅल्यू असता 1.41 एक सॉल्व करून आन्सर किती येता 0.7 आधी याद करा तुम्ही हे याद करता √3 ची व्हॅल्यू 1.7 कशे 1/√2 किती आहे 0.7 ताकि बरेतला 1/√2 किती आहे 0.7 आता 3 7 किती आहे 21 3 into 0.7 किती असणार आहे 2.1 into 10 to the power 3 plus 2 किती आहे 5 आणि आम्ही तसा 3.14 so 2.1 into 3.14 so 314 into 21 that is 4 1 3 plus 2 4s are 8 2 2 3s are 6 so 4 9 5 6 आणि डेसिमल शिफ्ट करते 2 आणि हांगा 1 टोटल 3 1 2 3 so 6.59 आंसर किती आहे 6.59 into 10 to the power 5 लक्षात ठेवा किती आहे न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन कूलम makes 30 degree with the surface, then find the flux to the surface.
डायरेक्शन तुम डिसाइड करा. एक क्वेश्चन काय तुम डिसाइड करा. ट्राय करा. आपण तुमची का मला किती एक्झाम केन्ना डायग्राम दिला असता केन्ना स्टेटमेंट दिला असता. ट्राय करा. स्क्वेअर सर्किट असे घेऊ शकता तुम्ही, असे घेऊ शकतात. तुम्ही ट्राय करा कशा. गिवन इलेक्ट्रिक फील्ड व्हॅल्यू दिला 4 × 10⁶ न्यूटन पर कूलम. डायरेक्ट पळय हां, तूं डायग्राम ड्रॉ करचें पडटलें. डायरेक्ट फॉर्मुला जावचें ना. पण एग्जाम डायरेक्ट फॉर्मुला बरीना का ए cos थीटा थीटा वैल्यू दी 30 तुम 30 पुट करतले एक्चुअली 30 आसचे ना पहिले काय करते डायग्राम ड्रॉ डायग्राम इज बोलायचं तर हा मत बघितले वाटून डायग्राम कैसा डायग्राम असा पण सिंपल आहे क्वेश्चन किती माहिती तुम्ही ट्राय करा. एक्झाम हा असतं ना बसून इंग्लिश पडटले. कोण अष्टन स्क्वेअर घेता पळय ते करना का हो सरफेस कोण घेता अष्टन हो स्क्वेअर सरफेस अशी घेना अशी घ्या पेन घ्या पण असे हो स्क्वेअर सरफेस अशी हो स्क्वेअर अशी घेना का कोण अशी घ्या आणि इलेक्ट्रिक फील्ड अशी पास करतले. किती अँगल करतले सरफेस सगळे ना 30 घ्या असं सॉल्व करा. ट्राय करा. सेंटीमीटर ते मीटर से एंगल पे एंगल 60 इंच
खबर आहे 30 आणि 60 असतले म्हणजे डायग्राम ड्रॉ कशी केला दाखया स्क्वेअर तो क्यूब क्यूब येतो असं स्क्वेअर सारखे स्क्वेअर दिस 30 किंवा इथे किती असतं ना 60 सेम क्यूब हां कॉपी हां दोघे कॉपी करतात पण आणता किती सिंपल आहे शान पण स्क्वेअर नो अशाची नाव स्क्वेअर सरफेस रेक्टेंगल नो स्क्वेअर इलेक्ट्रिक फील्डची अशी पास करता आणि सरफेसा कडे किती अँगल करता चला डायग्राम स्क्वेअर सरफेस इलेक्ट्रिक फील्ड अशी पास करता सरफेसा कडे किती अँगल करता 30 એટલે कोण एरिया वेक्टर कसा असतो परपेंडिकुलर टू द सरफेस और 30 चा लॉग किती आहे 60 सो फ्लक्स किती जातले E A cos 60 E या व्हॅल्यू किती दिला 4 into 10 to the power 6 एरिया किती असतले साइड स्क्वेअर मीन्स L स्क्वेअर cos 60 किती आहे 1 by 2 1 जा 2 जा so 2 into 10 to the power 6 L ची व्हॅल्यू किती आहे लेंथ साइड लेंथ 10 सेंटीमीटर मीन्स 10 into 10 to the power minus 2 the whole square किती जातले 2 into 10 to the power 6 into 1 हे काय बोलू शकणार 1 minus 2 किती आहे -1 the whole square पण power 1 असा 1 minus 2 किती आहे -1 10 to the power 6 into -1 into 2 किती आहे -2 6 minus 2 किती आहे 4 सो प्लस चा युनिट किती असतले न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन कूलम from the surface 30 when 90 no total so it is 90 minus 30 which is 60 असे करू शकतात असे करू शकतात जस्ट किती एरिया वेक्टर सॉरी इलेक्ट्रिक फील्ड आणि सरफेस मध्ये अँगल किती असतो 30 एका असे करू शकते शिलो अपॉन स्क्वेअर सरफेस इलेक्ट्रिक फील्ड असा सरफेस कडे किती अँगल करता 30 एरिया वेक्टर कसं असतलो असं पॉइंट किती असतलो 60 याची करू लागते तो ब्लॉक आहे सारखे आहे सेम कोडा क्वेश्चन और 2018 हुआ कोड क्वेश्चन मैं पवन पेपर पवन केलं केलं कोण असा कोणाच रेडियस हा कॅपिटल आहे आणि हाइट दिला h हाइट आहे h इलेक्ट्रिक फील्ड असा आणि आमचा लीड करतात a question find first one entering flux second one
लीविंग फ्लक्स, थर्ड वन टोटल फ्लक्स. टोटल फ्लक्स म्हणजे फ्लक्स थ्रू कोन. अँगल बी काय नाही एकदम. हा एंगल काय हा ओके एंटरिंग आणि सेम असते ना. किती करता तुम्ही असं प्रश्न देणार ब्रेक ब्रेक करता. इसमें ब्रेक हो रहा है का वर्टिकली ब्रेक करा है ना. वर्टिकली ब्रेक करता कशी दिसतले राइट एंगल ट्रायंगल हाफ. अशी दा एका कट करता कळे हे कट केलो आणि अशें लागीत तुमका किती दिसतले कोणा समज सारखं वर्टिकली कट करता आणि लागीत ट्रायंगल दिसतलो. सो फ्लॅट एरिया किती ट्रायंगल अशें दिसतले. बंद चालेल का. हेलो आजा पहिला दोन आहे सात विचार नको असं असं असं. सेट कट केला कसं दिसतलो असो पेड्या आता भाई ते पेड्या कट केल्या शेती असं दिसतलो. सो इलेक्ट्रिक फील्ड क्लास करता एंटरिंग इलेक्ट्रिक फील्ड मोदक हाँ ओके कट कर लगे सेकंड क्वेश्चन असो सेकंड क्वेश्चन असं दिसतलो आणि इलेक्ट्रिक फील्ड किती करता सांगता किती करता ना सांगा की लागून एरिया वेक्टर कसं असतलो असो राईट या लेफ्ट राईट आणि एकला एरिया वेक्टर काय असतलो लेफ्ट कशे हांगा थीटा व्हॅल्यू किती 0 डिग्री हांगा थीटा व्हॅल्यू किती 180 डिग्री. सो एंटरिंग फ्लक्स किती असतले E A cos 0 degree which is E into A is a cos 1 cos 0 1 E हो एरिया किती असतलो पण मागचा मोड डिस्टन्स किती डायमीटर याची रेडियस किती दिला r तर डायमीटर किती असतलो 2r. सो हाईट किती दिला h दिला. तर हे ट्रायंगल असताना दाखवता आमचं असो और डिस्टेंस किती डायमीटर which is 2r आणि हाईट किती दिला h. एरिया ऑफ ट्रायंगल किती असता हाफ इनटू बेस इनटू हाईट. बेस कितले 2r ऑब्वियस नो. हाईट किती h 2r इनटू कैंसल किती झाले h इनटू r. सो एरिया ऑफ दिस ट्रायंगल किती h इनटू r. सो एरिया जागा किती बरेतलो h into r which is E H r. right triangular shape. living flux किती असतले E A cos 180 degree living flux which is minus E A. E A किती H r किती असतले minus E H r. टोटल फ्लक्स कितना का टोटल फ्लक्स 0 कितना क्लोज सरफेस क्वेश्चन सॉल्व करते हैं 5 टोटल इक्वल्स टू 5 एंटरिंग प्लस 5 लीविंग. एंटरिंग किती आहे EHR माइनस 2 सॉरी EHR कैपिटल R किती आहे कैंसल फ्लक्स किती आहे 0.
हो हायट एच आसतना हायट हो आसतलो फ्रॉम दी बेस हो हायट कितें एच हांगच्यान हायट आसतली ट्रायंगल आनी हायट आहे दिली तुमकां हांगा एक्चुअली हायट कितें खंयच्यान मेजर करतले फ्रॉम दी सेंटर ऑफ बेस टू टॉप मोस्ट पॉयंट अशें हायलाइट कमी जातले बघा कितले व्हरायटीज क्वेश्चन जावं शकते शिवाय गेला इतलो कोण शिकेना हे तुम्ही सद्दां प्रॅक्टीस करा आपूण जावन पळय 3D सर्फेसा भितर सगळ्यात इम्पॉर्टंट खंयचे क्यूबा लागून क्वेश्चन्स केला आमी क्यूबा लागून सेकंड कितें आसता स्पियर लागून कितें केले क्वेश्चन्स थर्ड आसतले सिलिंडर लागून कितें केले फोर्थ कितें कोना लागून केले हे सगळे कितें 3D सर्फेसीस 2D सर्फेसा भितर कितें स्क्वेअर येयलो सर्कल येयलो आनी कितें येवं शकता रेक्टेंगल येयलो आनी कितें ट्रायंगल स्क्वेअर आणि ट्रायंगल मोस्ट फेमस हे मोस्ट इम्पॉर्टंट हे कितें 2D सर्फेसीस इवन स्फियर इज इमेजिनेशन पावर असेल असता कशी इमेजिन करता हे इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल क्वेश्चन करा प्रॅक्टिकल म्हणजे असे उलयता तिथं हांव अशें उलयता हांगच्यान इलेक्ट्रीक फील्ड भायर सरता हे कितें इलेक्ट्रीक कोणाक तकली सारकी गोल आसा गोल तकली चल शुभम ही शुभम ऐसे सोच ही शुभम है ठीक है तकली कितें केलें गोल कितें बरयलो स्पियर चिता सपोज हो इलेक्ट्रीक फिल्डाची व्हॅल्यू दिला 20 न्यूटन पर कूलम साउंडा किती बरेला इलेक्ट्रिक फील्ड हांगच्यान साउंड प्रोड्यूस करतलो हांव साउंडा किती बरेला इलेक्ट्रिक फील्ड आनी तकली किती केलें स्पियर आनी विचारलें आनी शुभमाक तकलेची रेडियस दिला सपोज 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर अशें 5 बी आसना चड आसता 10 सेंटीमीटर find entering electric flux find out ते कट करा ते कट करना काय का ठीक है एक्चुअली इलेक्ट्रिक फील्ड नहीं बनता मोस्टली लो मसले ऐसा होता तो करंट वायर से मेरे से किसी भी सर्विस जाके मार्जिन शॉप की जरूरत नहीं है मेंटल लोग को देते हैं नाकच नाम आहे नाम
कोणाला त्याचे रस करता काय ना तेरा क्वेश्चन है हुआ नहीं हुआ क्यों नहीं हुआ कर ये क्वेश्चन मैंने किया है एंटरिंग वाला लिविंग वाला इसे काटना है उसको 20 से काटने के बाद क्या दिखेगा कौन सा शेप दिखेगा अगर इसको मैं 20 से काट दूं तो 20 गया और वाला है हाँ जस्ट एंटरिंग निकालना है ओनली एंटर लिविंग नहीं पूछा ओनली एंटर टोटल पूछा रहता तो प्लस क्या होता जीरो क्लोज के लिए क्या होता है हमेशा इलेक्ट्रिक क्या होता है इलेक्ट्रिक प्लस क्या होता है जीरो बस क्या नहीं होना चाहिए अंदर चार्ज पाइप पे सबसे करू दे रहे हैं पाइप पे सबसे करू दे काय करा लास्ट आंसर वैल्यूज इजी असा आहे 628 around here 6.2 युनिट असतं रे न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन कूलम सगळ्या आन्सर कट करूया का कट केला कसं असतो आणि इलेक्ट्रिक फील्ड नश पास करता एरिया वेक्टर कसं असतो असो आउटवर्ड एरिया वेक्टर एंगल किती आहे 0 डिग्री प्लस किती आहे E A cos 0 which is E into A E ची value 20 एरिया किती आहे पाय r स्क्वेअर पाय ची value 3.14 r किती आहे 10 into 10 to the power minus 2 the whole square so 20 into 3.14 आता 10 into 10 to the power minus 2 मला अंक हेक्टिक बोलू शकता 10 to the power minus 1 plus 1 minus 2 minus 1 whole square किती आहे minus 2 and 20 into 3.14 किती आलं आहे 3.14 into 2 किती आता 6.28 हा 62.8 आता फक्त 62.8 आता एक मल्टीप्लाय
multiply by 10 to the power minus 2 Newton meter square upon Coulomb. लिंक विचारल्यार सेम व्हॅल्यू असतले बट मायनस असतले. टोटल फ्लक्स किती? 0 ऑब्वियसली. अशें चिंता समज हांव नॉलेज दिता हांव उलोवन दिता नॉलेज तुमचे फ्लक्स 0 जावं जायना समजा न्हू. तुम्ही कितें नॉलेज घेतात नॉलेज एंटर करता आनी नॉलेज लीव करता तशें करनाका. तुमकां नॉलेज रिटेन आसूं जाय अशें चिंता एनॉलॉजी दिता तुमकां. आतां नॉलेज दिता न्हू तुमचे फ्लक्स 0 जावं जायना कारण तुम्ही नॉलेज घेतात हांगच्यान आनी हांगच्यान नॉलेज सोडतात तसं जावं कळ्ळें. हें आसूं जाय रिटेन आसूं जाय. नॉर्मली क्लास होतो तो बॉन्ड ऐसा नो पण ऑलमोस्ट 8 या 7 बरोबर पण वर्टिकली कट केला आन्सर येतलो कित्याक सांग तू उलयना कितें मध्ये फायन जरा स्पेअर स्पेअराची रेडियस दिला 4 सेंटीमीटर. सॉल्व करा एंटरिंग फ्लक्स लिविंग फ्लक्स आणि टोटल फॉर इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिक फील्डाची व्हॅल्यू दिला 10 न्यूटन पर कूलम.
हो सर फॉर्म किती असतं कॉस सर तुम्हाला बरं तुम्ही कट करताना स्पेअर आहात कशा कट करू आता तुम्ही त्या वर्टिकली कट करू शकतात हॉरिझॉन्टली कट करू शकतात कळलं अशा कट करू शकता अशा कट करू शकता आन्सर मिळतं तुम्ही सर एंटरी सर थ्री तुला ना रॉंग लिव्हिंग रॉंग असेल ट्रायंगल कंपोनेंट ब्रेक कर बघा एंगल निकल गए ना 180 ना रॉन्ग 180 ना बस नो चांस एक अच्छा है अरे त्यांना कळलं जाय 9 ता शिकताय फर्स्ट वन राइट आ लिविंग रॉन्ग लिविंग वन कौन से इनको ज्योमेट्री का ना ज्योमेट्री पण कट करा दोन सरफेस फॉर्म करा एक दोन हेमिस्फेअर असतले त्याच्याकडे तुम्ही सॉल्व करा डिस्कशन ना आपण जाऊन करा असं डिस्कस करत आहे प्रॉब्लेम डिस्कस ते शिकतात त्या काय कळते डिस्कस करने में क्या सूरज ही पूछ रहे सूरज क्या है सूरज कैसे आएगा ये देखो सूरज निकाला है इतना छोटा सूरज 4 सेंटीमीटर इनवर्ड वेक्टर गेला आउटपुट लिविंगला लागतो इनवर्ड वेक्टर गेला रॉंग एंगल तुवें हांगा 60 डिग्री केला 60 आसचेत ना चेक करा रॉंग वाकत करा वाचले 90 डिग्री ना अरे 90 वाटते शे टाकला बावन एंगल और लिविंग एंटर सर्कल 3 बाय 2 अजून डेसिमल आम्ही शिफ्ट केला ना हा एक दोन शिफ्ट केला तर -6 केलं हां चालेल तो
एरिया वेक्टर आम्ही फॉर 3D सरफेस एरिया वेक्टर किती घेता आता आउटवर्ड आणि इनवर्ड घेता आउटवर्ड घेता आउटवर्ड घ्या तुम्ही इनवर्ड दिलात पण आउटवर्ड घ्या आन्सर येतो अपर सरफेस आणि आउटवर्ड कसं असतं सगळे लेवल अपर लिनियर सरफेस पेन आउटवर्ड काय असतं लागतं अपर सरफेस आला मीन एरिया वेक्टर काय असतं लिनियर पेन आउटवर्ड कसं असतं सगळं असतं वा ते सांगलं काय ना गुड व्हेरी गुड नाईस काय सांगतो 60 असतात नाही वन महिना स्टाईल टोटल प्लस 0 थर्ड वन आंसर 0 थर्ड वन आंसर 90 प्लस टी आहे बरं 30 पर्यंत cos 90 प्लस टी काय घेते मायनस 90 या तुम्ही ते यूज करू शकता ऑल सिल्वर टी का पाचशे सारखं फर्स्ट वन किती आणि सेक्शन या इसका डिवाइड इधर ना माइनस साइन ठीक है ये माइनस साइन इधर होगा माइनस 30 का शेयर ये माइनस इधर ये माइनस बट हां इधर रूट 3 इसका वैल्यू में पुट कर रूट 3 क्या होता है 1.7 इसको और सॉल्व राइट और ये cos 90 1 माइनस 1 आणि रूट 3 या शेवटी सबस्टिट्यूट करा रूट 3 या शेवटी किती असता 1.7 मल्टीप्लाय केले सगळ्याकडे अनुसार झालं त्याने दुसरे घेतला सेक्शन कसं करतो हॉरिझॉन्टली करतो वन बरं सगळे 60 प्लस 90 अरे असं कर उलट्यान 90 अँगल आहेत नी होय हां जागा 60 सेकंड वन लिविंग फ्लक्स तेवीस आहे थर्ड वन किती आहे 0 हा सॉल्व करता सॉल्व केला तर मस्ती में बना आन्सर पण नेगेटिव्ह नाही पण या मायनस ते सो आपण करता पळय माका इझी आहे दिसता आन्सर कट करता कळत वर्टिकली कट करू शकता हॉरिझॉन्टली कट करू शकता कसं दिसतं अशा सरफेस 1 ओके the surface 2 surface 1 and surface 2 surface 1 ला लागून एरिया वेक्टर कसा असा असा इलेक्ट्रिक फील्ड असा असा 2 ला लागून असं सारखे पॉइंट किती दिला 60 आता सांग लागून एरिया वेक्टर कसा असतो असं आउटवर्ड आज सांग थीटा व्हॅल्यू किती असतात 120 निया थीटा व्हॅल्यू किती असतात सांगा 150 किती आपण डिपेंड करते 190 90 प्लस 60 y किती आहे 150 डिफरंट टाइम डिपेंड करतात कशी काय कॅल्क्युलेशन सो आम्ही एंटरिंग फ्लक्स किती असतले एंटरिंग फ्लक्स E A cos 150
50 डिग्री cos 150 आपण करू शकता आणि कॅल्क्युलेशन 90 प्लस 60 आणि cos 90 प्लस थीटा किती आहे सांगितलं पाहिजे मायनस sin थीटा मायनस साइन सेक्शन which is minus sin 60 क्या झाले e a sin 60 किती आहे √3/2 तर इथे झालं मायनस √3 e a by 2 सो मायनस √3 या व्हॅल्यू किती आहे 10 एरिया किती असते पाय r स्क्वेअर डिवाइड बाय 2 √3 आपण करू शकता 1.73 into 10 पायाची व्हॅल्यू किती घेऊ शकता 3.14 आणि आराची व्हॅल्यू किती घेतलो 4 सेंटीमीटर मीन्स 4 into 10 to the power minus 2 the whole square divide by 2 so minus 1.73 into 4 square किती आहे 16 आणि किती असता 3.14 into आणि बोललो 10 और 10 आणि आगे बोललो 10 to the power minus 2 into 2 minus 4 divide by 2 1 जा 8 जा आता एक मल्टीप्लाई करताना 1.73 into 8 into 3.14 समज √3 व्हॅल्यू दिली ना ते सपोज कॅल्क्युलेट व्हॅल्यू अल्फा याची रे √3 ची व्हॅल्यू सॉल्व हां समज क्वेश्चन आम्ही तर अशा करना दिले गिवन √3 equals to 1.7 त्याला सबस्टिट्यूट करा आणि समज देऊ ना पण अशा पुट केला बी चालतात लास्ट आन्सर सांगता जस्ट गिवन दिला बरे मल्टीप्लाय कर 170 2 6 3 5 1 7 plus 14 7 5 3 2 7 to the 14 plus 2 5 1 and 6 7 6 8 15 5 1 8 5 2 14 1 4 4 8 3 1 33.45 आता आंसर into 10 to the power minus 4 minus 33.45 दादा 83.2 wrong mistake √3 बाय शेड्यूल 10 गेला बाय शेड्यूल 3.14 डिवाइड बाय 2 अंक 4 येईल मला 16 येईल 8 चा कॅन्सल झाला 8 into 3.14 मला अराउंड 24 असतं अराउंड 1.73 आणि मल्टिप्लाय केला समज 33 क्रॉस कर 33 क्रॉस करता मग 80 होचे ना अराउंड 40 की तरफ येतला आन्सर 43.45 ने होगा एंड 1 की मिस्टेक केला कैरी ओवर 1 हां 1 plus 1 plus 2 43.45 दादा 43.45 एंड 1 कैरी करो ना तुम्ही घेऊचे ना तुम्ही 120 गेला यार डिफरेंट करते रे इट डिपेंड्स केस पण तुम्ही 30 सर चलेला का और 60 नो हां 60 ना तर 120 आता रे तिथे ऑल्टरनेट एंगल 120 नो देतो हो गेला असा मग असा 85 आता तुम्ही किती म्हणते 85 ना 105 असू शकता नाही तसं 95 असू शकता ऑल्टरनेट म्हणजे हेच म्हणतो तुला जस्ट सेकंड एंगल तुम्ही हे घेता आणि सपोज 60 आ तर तुम्ही जिथं नाव 60 ला 120 तशीच ना का तुम्ही सारखी ड्रॉ करा मग फाइंड करा सेकंड वन एकदम एरिया वेक्टर असो फाइंड किती आहे 60 हो किती असतो 30 बीटा शेड्यूल किती आहे 30 प्लस किती आहे e a cos 30 which is e a cos 30 किती आहे √3/2 या व्हॅल्यू 10 a असते pi r square into √3/2 so 10 into 3.14 into r व्हॅल्यू किती आहे डायरेक्ट पुट करता r square आहे 16 into 10 to the power minus 4 into √3/2
2 1 हो कॅन्सल आता 3.14 into 8 कितली व्हॅल्यू येयले 25.12 मागीर हांगा कितें आसा √3 मागीर 10 to the power 1 आणि -4 कितें -3 इतलें सॉल्व करू शकतात अशें सोडा युनिट कितें न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन कूलम √3 एस तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकता सेमच येते पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह किती येतले 43.45 हे सॉल्व कर into 10 to the power -3 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन कूलम कट करते डिपेंड करत ना ते तुमचे जितना 120 येयलो ते सारखे जाता तुमचे आणि सांगता ना डिपेंड्स ऑन ऑल लिविंग हे सॉल्व करून किती ना तू त्याची लिविंग कर एका वेळेला आणि डायरेक्शन डिपेंड करता आता डायरेक्शन असं असणं तो एंटर घेताना आमी लीव घेतात डायरेक्शन अशें असल्यार एक एंटर घेताना आणि लीव घेतात हां ओ हां इलेक्ट्रिक